काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही यांना सहकार्य केलं ते? आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असतो. तर त्यातही माझ्याकडे 9 तारखेला आल्या, निवेदन घेऊन आल्या. म्हणले मला कुठंच नाही का, माझं भरपूर जागेवरती मी फिरून झालंय. मी 2017 पासून हा लढा देते म्हणले, पण मला काय कुठं रुजू करून घेत नाहीये. तर आयुक्त प्रत्येक वेळेसच मला उडवाउडवीचे उत्तर देते. तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले प्रदेश संचालकचं पत्र होतं. त्याच्यामध्ये त्यांना रुजू करून घ्या म्हणून ते 3/7/2025 ला पत्र आलेले. तरी देखील आयुक्तांनी इथल्या जाणीवपूर्वक ह्यांना रुजू करून घेतलं नाही. ह्यांचा मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून त्याला हाकलून देत होते. त्याला तिथून दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे रे, तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकलून द्यायचे. ते झालं. त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो. बघा हे काय विषय, का रुजू करून घेत नाहीयेत. एक तर ते ताई कॅन्सर पीडित आहे. तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये, कोणच्या जागा झाल्याच्या नंतर करू, असे मला पण उडवणुकीचे उत्तर द्यायला लागले. पण मी त्यांना काही सोडलं नाही सहजासहजी. नंतर मला माहिती झालं ह्यांचा काहीतरी तोड पाण्याचा विषय. तर मी त्यांना जाऊन बोललो, तुम्हाला पैसे कुठं खावं हे सुद्धा कळायला नाही गेले, नाही का. त्यांनी ह्यांना काहीतरी मागणी केली ती तोडपाणी करण्याचा विषय. मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं त्याचा सर्वस्व जबाबदारी तुम्ही जर घेत असता तर मी तुमच्यावर जबाबदारी टाकल. आमची पूर्ण टायगर ग्रुपची संघटना, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या पूर्ण मार्गदर्शन, उमेश भाऊ कोकरकर मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची टीम त्या आयुक्तांना रात्रंदिवस ह्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना गीतेताईंना न्याय मिळवून दिलेला आहे.